कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या वाढीव कचरा शुल्क विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आक्रमक भूमिका घेतली आहे। हजारो कार्यकर्त्यांसह मनसेने केडीएमसी मुख्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला। यावेळी प्रशासन विरोधात घोषणाबाजी करत कर रद्द करा, जनतेला न्याय द्या अशा घोषणा देण्यात आल्या। हा मोर्चा कल्याण पश्चिम येथील MK कॉलेज ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत काढण्यात आला असून यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव, माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी 16 आणि 17 तारखेला मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे कल्याण डोंबिवली दौऱ्यावर येणार आहेत। त्याआधी जर हा वाढीव कर मागे घेतला नाही तर मनसे स्टाईलने काय करू शकते हे सगळ्यांना माहिती आहे, असा थेट इशारा मनसेने पालिका अधिकाऱ्याला दिला आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये अन्यायकारक जो कर लावण्यात आलेला आहे तो रद्द व्हावा याच्यासाठी आमच्या कल्याण शहराकडून आज मोर्चा काढण्यात आलाय। तो त्याला पाठिंबा देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे। जर तुम्ही कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात पैसे टाकण्यासाठी जर कल्याणकरांच्या घराघरातनं पैसे काढणार असाल तर त्याला आमचा विरोधच असेल। आज आम्ही जरी शांततेत हा मोर्चा काढला असेल तरी नजीकच्या काळामध्ये आमच्याकडनं अशा प्रकारच्या शांततेची अपेक्षा बाळगू नका, कारण जर तुम्ही लोकांना फसवणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही आणि आमची भूमिकाही शांततेची नसेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जन आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट महापालिका ही प्रसिद्ध झालेली आहे की याच्या अगोदर 3 कोटी रुपये महिन्याचे देत होते। आता महापालिकेने आणि कुठल्या तरी बड्या नेत्याचा नवीन जावं इथं आलेला आहे, त्याला कचरा साफ करण्यासाठी तब्बल 9 कोटी रुपये द्यायचे। कसा वलती करायचा म्हणून घरातला 600 वरनं 900 वर आणलाय, शॉपचा 700 वरून 1400 आणलाय, हॉटेलचा 2800 रुपये आणलाय। आता सगळ्यांचा टॅक्स जर आम्ही टॅक्स डिपार्टमेंटला चौकशी केली की हा वाढला टॅक्स किती होतोय तर तिथं आम्हाला सांगण्यात आलं की 80 ते 90 कोटी रुपये हा टॅक्स वाढलेला आहे। म्हणून या नवीन जावयासाठी हे केले। आज आम्ही शांततेने इथं आलेले आहोत। जर शांततेने जर हा वाढलेला टॅक्स रद्द झाला नाही तर आम्ही आक्रमक भूमिका काय असते हे आम्हाला दाखवून देऊ। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।